बोलो प्रभु यीशु मसीह की जय। प्रभु यीशु खुदावंद का हम धन्यवाद करते हैं। या देवाचा आपण धन्यवाद करूया। इस समय हम परमेश्वर की उपस्थिति में हैं। आता या वेळी आपण प्रभूच्या उपस्थितीमध्ये आहोत। न दाएं मुड़ना न बाएं मुड़ना, उजवीकडे डावीकडे कुठेही वळू नका परंतु लक्ष्य कदम प्रभु यीशु मसीह की ओर देखना। आणि पूर्ण लक्ष देवाकडे लावूया। हम इस गांव में, नगर में, क्षेत्र में रहते हैं। या गावामध्ये, या क्षेत्रामध्ये, या भागामध्ये आपण राहतो। मनुष्य का जीवन क्या है जो परमेश्वर उसे सुधी लेता है? आणि ना परमेश्वराचं देव मनुष्याचं जीवन काय आहे की त्याच्या जीवनाकडे देवाने बघावं। परमेश्वर की गवाही अभी भाइयों के द्वारा, बहन के द्वारा रोते हुए यहाँ पे गवाही देते हुए हमने सुना। आणि ज्यावेळेस आपण परमेश्वराची साक्षी ऐकत असेल त्या भावाच्या द्वारे आपण ऐकलेले आहोत। 3 टुकड़े हो गए थे हाथ, आणि त्या 3 तुकडे झाले होते हाताचे। परमेश्वर ने उसको जोड़ा। आणि परमेश्वर ते जोडलेलं आहे। डॉक्टर ने कार्य किया, आणि डॉक्टरने कार्य केलेलं, नर्स ने कार्य किया, नर्सने कार्य केलेलं, दवाई ने कार्य किया, आणि औषधीने पण कार्य, दुआ ने कार्य किया, प्रार्थनेने पण कार्य। हर एक मनुष्य उसको देख करके बोलते था ऐसा कैसा होना राधा, अब कैसे होगा? हे मनुष्य जेव्हा पाहतो त्यावेळेस त्याला वाटतं की कसं होईल हे, नहीं हो सकता। ते होऊ शकत नाही। पर प्रभु कहता है पण परमेश्वर न म्हणतो, तेरे बल से, ना परमेश्वर म्हणतो तुझ्या ताकदीने, न तेरे सामर्थ्य से, तुझ्या सामर्थ्याने, परंतु यहोवा की आत्मा के द्वारा परमेश्वर पवित्र आत्म्याद्वारे करतो। सब कुछ हो सकता है। परमेश्वर सर्व काही करू शकतो। वो अद्भुत है, तो परमेश्वर अद्भुत आहे, वो सामर्थी है, तो सामर्थ्यवान वो आहे, बलशाली है। तो परमेश्वर बलशाली आहे। परमेश्वर में बलवंत बनना आणि परमेश्वरामध्ये शक्तिमान बनत जा, और परमेश्वर के साथ एकजुट होना, आणि परमेश्वरासोबत एकत्रित व्हा। क्योंकि भेड़ों का द्वार तो यीशु मसीह है। पण परमेश्वराची जी दार, आपलं मेंढराचे जे दार आहे ते परमेश्वर येशू ये आहे। कौन सा द्वार है? आणि ते कोणतं दार आहे, कौन से दरवाजा है? आणि कोणता दरवाजा आहे? मैं उसमें से प्रवेश करके कहाँ जाऊंगा? आणि त्यामधून त्या प्रवेश करून त्या दरवाजामधून कुठे जाणार आहोत? कौन से राज्य में जाऊंगा? आपण कोणत्या राज्यामध्ये जाणार आहोत? ध्यान से सुनिएगा। आणि ध्यान लावून सुना, हालेलुया। ऐका, ध्यान से सुनो, एकदम लक्षपूर्वक ऐका। आत्मा कलीसिया से क्या कहता है? पवित्र आत्मा मंडळीला काय म्हणतो? जिसके कान है उसको क्या करे? सुने। ज्याला कान आहे तो ऐकू, असं वचन आहे की नाही? क्योंकि विश्वास सुनने से और सुनना मसीह के वचन से होता है। रोमी 10:17। विश्वास हा ऐकल्याने होतो आणि ऐकणं हे परमेश्वराच्या वचनामधून पाहिजे। और आज परमेश्वर का वचन कहता है, आज परमेश्वराचं वचन म्हणता आहे यूहन्ना 3:16, आणि యోహాन 3:16 मध्ये, परमेश्वर ने जगत से ऐसा प्रेम किया, देवाने जगावर एवढी प्रीती केली की उसने अपना इकलौता पुत्र दे दिया, त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला। जो कोई उस पर विश्वास करता है जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो वो अनंत जीवन पाता है। आणि त्याला सार्वकालिक जीवन मिळेल, असं वचन आहे। हालेलुया। हालेलुया। क्या विश्वास करने से अनंत जीवन मिलता है? पहा, विश्वास केल्याने सार्वकालिक जीवन मिळतं का? विश्वास तो दुष्ट आत्मा भी करती है, विश्वास तर भूते पण करतात, और वो डरती और कांपती है। आणि ते विश्वास ठेवतात आणि ते भीतात, देवाला थरथर कापतात, ते भीतात पण। वो कहता मुझे मालूम है तू परमेश्वर का पुत्र है। ते म्हणतात येशूला तू देवाचा पुत्र आहेस। क्या समय से पहले तू हमें दुख देने आया है? आणि ते म्हणतात, ते वचनामध्ये सांगितलं की त्या वेळेच्या अगोदर तू आम्हाला दुःख देणार का? मुझे दुख मत दे, आणि ते म्हणतात आम्हाला दुःख देऊ नको, चला जा मेरे जीवन से, यहाँ से चला जा। आमच्यापासून निघून जा। और यीशु मसीह जाता नहीं, परंतु कहता है इसके जीवन से तू निकल के चला जा। ज्यावेळेस आपण ते बघतो त्याच्यामधून 2000 भूत निघाले आणि त्याच्यामध्ये ज्यावेळेस काढतो, तो म्हणतो की तू डुकरामध्ये जा। भूत त्यांना म्हणतात की वेळेच्या अगोदर आम्हाला काढू नकोस। ऐकलं तुम्ही? क्यों? का? प्रभु यीशु मसीह क्यों उसके जीवन से निकाल रहा है? परमेश्वर का त्यांच्या जीवनामधून त्या दुष्टात्म्यांना काढत आहे? 2000 सुवर आणि 2000 डुक्कर, दुष्टात्मा उनके अंदर जाने से सब पानी में मर गए। आणि बघा 2000 जे दुष्टात्मे होते, ज्यावेळेस त्या डुकरामध्ये गेले ते सर्व डुकरे मेली। दुष्ट आत्मा, एक सुअर, एक दुष्ट आत्मा भी, 2 दुष्ट आत्मा भी बर्दाश्त नहीं कर पाता है ना। एक दुष्टात्मा, एक डुक्कर जे आहे ना, एक दुष्टात्मापणा म्हणजे ते सोसू शकत नाही, इतकं ते डेंजर आत्मे असतात ते। और एक आदमी के अंदर 6000 दुष्ट आत्माएं। विचार करा, एका माणसामध्ये 6000 भूत होती। आज जो भूत आपके अंदर नहीं है, आज तुमच्यामध्ये भूत नाहीये। आपके अंदर पता है क्या है? तुमच्यामध्ये काय माहितीये तुम्हाला? क्या खाएंगे, आपण म्हणतो की काय खायचं आहे,
कहाँ से लाएंगे, म्हणजे कुठून घेऊन यायचं, कैसे होगा, कसं होईल, क्या पहनेंगे, काय लेवायचं, घर कैसे आणि बनाएंगे, घर कसं बनवायचं, रोटी, आणि म्हणजे भाकर कशी मिळेल, कपड़ा आणि कपडे कसे मिळतील, और मकान, आणि घर कसं मिळेल. हम सारी दुनिया की आवाज सुनते हैं. आपण सर्व जगाची आवाज ऐकतो, विचार, आणि विचार पण, कल्पनाएं, आणि कल्पनाचे पण आवाज सोच, ऐकतो, आणि विचारांचे पण आवाज ऐकतो. कैसे होगा, कसं होईल, कैसे होगा, कसं होईल, कैसे होगा. कसं होईल. हर कोई अपने विचारों में पड़ा हुआ है. प्रत्येक जण हे विचार करतो, आणि या विचारामध्ये अडकून आहेत सर्वजण. और स्कूल की घंटी भी सुनता है. आणि ह्याला शाळेची घंटी पण ऐकतात, बच्चे को बोलते लोग कर जा, साला टाइम हो गया अभी. आणि लेकराला म्हणतात जा, शाळेचा टाइम झालाय, लवकर जा. अगर इधर जानवर आया उसके घंटे, जानवर की भी घंटी सुनते हैं. आणि जर जनावर गेले त्याच्या घरामध्ये जर घंटी अडकलेली असते, ती पण आवाज ऐकू येतो आपल्याला. वो देखो घंटी भी बज रही है. हे बघा, लाईव्ह चालू पण आहे. हाँ? और हम बोलते अरे ये जानवर इधर आ गया, चलो. रात को अगर घंटी बजते बजते आया तो बोलते हैं जानवर कहाँ से आ गया, निकालो बाहर इसको. बरोबर. आणि ते तशा प्रकारे जर जनावर आलं तर आपल्याला लगेच समजून येतं की जनावर आलेलं आहे. होता है कि नहीं होता. होतंय का नाही असं. टन 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 मंदिर की घंटी भी सुनते हैं. आपण मंदिरामध्ये पण घंटी वाजत असताना आपण ऐकतो. सुनते कि नहीं. अरे मंदिर चालू हो गया, आपण म्हणतो मग घंटी वाजला, मंदिर चालू झालं. आता ना मन में, येतं का नाही मनामध्ये. अल्लाहू अकबर, ये भी एक घंटी है. आपण 5 वाजता ऐकतोय सरळ. जो बोले सोनिहाल, ये भी पंजाब में सरदारों की घंटी है. बरोबर. सुनना ध्यान से. लेकिन आप और मैं अपने खुदावंद प्रभु यीशु मसीह की घंटी नहीं सुनते. म्हणजे तुम्ही आणि मी प्रत्येक घंटी ऐकतो, पण प्रभू येशू ख्रिस्ताची घंटी तुम्ही आणि मी ऐकत नाही. सारी संसार की चिंता, संसार की परेशानी आपको दबा के रखा हुआ है. प्रत्येक संसारातल्या जीवनेने, चिंतेने, विचाराने तुम्हाला दाबून ठेवलेला आहे. फिर भी अगर किसी से पूछेंगे कि तू स्वर्ग जाएगा क्या, तो बोल हो मी प्रभूला विश्वास करता हूँ. आपण कुठलेच देवाचा तर आवाज ऐकत नाही, तरी तुम्हाला जर कोणी विचारलं तुम्ही स्वर्गामध्ये जासाठी, आपण छाती सांगू ठोकून म्हणतो हा जाऊ आम्ही स्वर्गामध्ये, असं म्हणतो. क्यों. का. अरे परमेश्वरने जगावर इतकी प्रीती केली. आपण म्हणतो की परमेश्वर म्हणतो की, आपण म्हणतो स्वतः की देवाने एवढी जगावर प्रीती केली, आम्ही स्वर्गामध्ये जाणार नाही का. पढ़ लेंगे यूहन्ना 3:16. आपण वाचूया 3:16. जीवन प्राप्त पावे. आमेन. परमेश्वर ने जगत से ऐसा प्रेम किया कि उसने अपना एकलौता पुत्र दे दिया. देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला. जो कोई इस पर नाश नाही तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त होईल. वो सर्वकालिक जीवन देने वाला यहोवा का आत्मा परमेश्वर आकर के यीशु मसीह में ठहरा. आणि जो सर्व काळ जीवन देणारा, सर्व काळाचं जीवन देणारा तो आत्मा प्रभू येशू ख्रिस्तामध्ये येऊन थांबला, वस्ती केला. और धनी मनुष्य कहता है मैं स्वर्ग के राज्य में कैसे प्रवेश करूंगा. आणि एक श्रीमंत मनुष्य येऊन म्हणतो की मी स्वर्गाच्या राज्यामध्ये कसा प्रवेश करू. मुझे स्वर्ग के राज्य में जाने के लिए क्या करना पड़ेगा. मी स्वर्गामध्ये जाण्यासाठी मी काय करावं लागेल मला, असं तो विचारतो येऊन. और प्रभु यीशु मसीह ने कहा सारे नियम और व्यवस्था का पालन कर. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने त्याला सांगितलं की प्रत्येक नियमाचं तू पालन कर. अरे मैं तो बचपन से ही मैं नियमों का पालन कर रहा हूँ, आज्ञाओं का पालन कर रहा हूँ. आणि तो म्हणतो की मी लहानपणापासून त्या आज्ञेचं पालन करत आहे, त्या नियमाचं पालन करत आहे. तो प्रभु यीशु मसीह का नियम का पालन करता है, बहुत अच्छा करता है. आणि प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो तू सुंदर करत आहे, चांगलं करत आहेस. लेकिन एक बात की तुझे घटी है, कमी है. परंतु तुझ्यामध्ये एक गोष्टीची कमी आहे असं देव सांगतो. सारा अपना धन संपत्ति बेच और कंगाल को बांट दे. तो म्हणतो की सर्व तुझी संपत्ती काय कर, विकून टाक आणि दारिद्र्याला देऊन टाक. मेरे पीछे हो ले. आणि तो म्हणतो की माझ्या पाठीमागे ये. आप बोलेंगे मेरे पास धन नहीं है, संपत्ति नहीं है, कुछ भी जमीन जायदाद कुछ भी नहीं है. तुम्ही म्हणाल की माझ्यासाठी काही नाही, धन नाही, दौलत नाही, जमीन नाही, पैसा नाही, काही नाही. अपनी सोच को निकाल, अपने विचार को निकाल, अपनी कल्पना को निकाल. आणि आपण तुमच्या विचाराला तुम्ही काढून टाका, तुमच्या विचाराला काढून टाका, तुमच्या मनात कल्पना ज्या आहेत त्याही काढून टाका. मैं जमीन खरीदूंगा. आणि आपण विचार ते जे विचार करतो मी जमीन करतो. अच्छी नौकरी करूंगा. मी आज चांगली नोकरी करेन, घर बनाऊंगा. मी घर बनवेन, शादी करूंगा. आणि लग्न करेन, बच्चे होंगे, बच्चे उनको अच्छे स्कूल में पढ़ाऊंगा. त्यांना मी चांगल्या शाळेमध्ये शिकवण्यासाठी टाकेन. हम भी धनी होंगे. आपणही श्रीमंत हो.
अरे सोचना ही पाप है। आणि हे सर्व आपण जे विचार करतो ना ते सर्व काही पाप आहे असं ते म्हणतात. आप प्रार्थना करते हैं, आज तुम्ही प्रार्थना करता, बाइबल पढ़ते हैं, आपण बायबल वाचतो, आराधना करते हैं, आराधना करतो दर रविवार या शनिवार आप एकत्र होते हैं, आणि रविवारी आपण एकत्रित होतो चर्च मध्ये, बहुत अच्छा करते हैं। चांगलं करता होतो. लेकिन अपनी कल्पना विचार कब निकालोगे? पण आपण सगळं करतो, विचार आणि कल्पना आपल्या डोक्यामध्ये आपण काढू शकत नाही. आपको बोला जाए, धनी मनुष्य को बोला धन संपत्ति बेच और मेरे पीछे हो ले। श्रीमंत मनुष्याला सांगितलं गेलं सर्व संपत्ती विकून टाक आणि माझ्या मागे ये असं देव म्हणाला. आपको बोला जाता अपने विचारों को छोड़ दे, आणि तुम्हाला म्हटलं जात आहे आता की तुमचे विचार तुम्ही सोडून द्या, अपनी कल्पनाओं को छोड़ दे। तुमच्या कल्पना तुम्ही सोडा. मैं ये करूंगा, आणि आपण जे कल्पना विचार करतो, मी हे करेन, ऐसा करूंगा, वैसा मी करूंगा। तसं करेन, मी असं करेन. प्रभु कहता है ऐसा वैसा नहीं, जो मैं कहता हूँ वैसा कर। आणि देव म्हणत आहे मी जसं म्हणतो तसं असं तसं नाही, मी जे म्हणतो ते कर असं प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो. तू मुझ पर विश्वास कर। तुम्ही माझ्यावर विश्वास करा. इब्रानी 10:38 में बोलता है धर्मी जन विश्वास से जिएगा। इब्री पत्रामध्ये 10:38 मध्ये म्हणतंय की नीतिमान विश्वासाने जगेल. अगर मैं विश्वास से जीने के लिए तैयार किया गया हूँ, जर आपण विश्वासाने जगण्यासाठी जर तयार परमेश्वर तुम्हाला मला केलेलं आहे, मैं धन संपत्ति के लिए नहीं हूँ, मी धनासाठी संपत्तीसाठी आपण नाही आहोत, मैं रुपया पैसा के लिए नहीं आया हूँ, आणि रुपयासाठी पैशासाठी आपण आलेले नाही आहोत. मैं तो मसीह के लिए आया हूँ। आपण तरी देवासाठी येशूसाठी आलेले आहोत. हालेलुया। हालेलुया. अदन की वाटिका में लेके चलना चाहता हूँ मैं आपको। यावेळेस एदेन बागेमध्ये ते घेऊन जाता येत आता.